सातत्याने एक यशस्वी संघमालक म्हणून त्यांना आपण पाहतो। वडवली बी संघ असेल, त्याच वेळेला पारगाव संघ असेल आणि अनेक संघांना ज्यांनी सातत्याने आपल्या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरवलेला आपण पाहतो आहोत। या मॅचकडे वळूयात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। हरीश गाबंड आणि निलेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। जय माता दी दिघोडे टीम आपण पाहत आहोत। वाईल्ड कार्ड एंट्री त्यांनाही मिळाली, तो संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय। अंबिका किराणा स्टोर्स कासार वडवली टीमला देखील वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे। हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। शेजारून जाणारा जेएनपीटीचा हायवे तुम्हाला पाहायला मिळतो, तो थेट पुढे जाऊन तो अटल सेतूला प्राप्त होतो आणि तिथून मुंबईमध्ये हा संघ जिथे हा हायवे दाखवला होतो। आणि अर्थात संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणारा चंद्रकांत स्मृती जितूआई जीते या टीमलाही आपण पाहतो, जो वाईल्ड कार्ड ने मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला मिळतो आहे। टाइम स्टार्ट नाउ। 12 वाजून 8 मिनिटं झाल्यात। पहा, पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल। तुम्हाला टाइम लिमिट्स आहेत। 4 षटकांचा खेळ आहे, अर्थात 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 3 षटक हाताने बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवावा लागेल आणि 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे, अन्यथा पुढे रनची पेनल्टी असेल। अय्यूब गोलंदाजी मार्कवरती अय्यूब शेख दाखल होत असताना पाहायला मिळतोय। कासार वडवलीचा वंडर बॉय गोलंदाजी मार्कवरती। पहिला बॉल, सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेर, फ्रंट लेग पुढे आणलं, ड्रायव्हिंग लेंथ वरती बोता बॉल, जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय। आपल्या बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त आपल्या बॅटिंगने अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा, लांब लचक षटकार खेचण्याची किमया साधणारा खेळाडू म्हणून ज्या अय्यूबकडे नेहमीच पाहिलं जातं, तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे। या संघाचा नेहमीच महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो। यावेळेला सॉफ्ट हँडने खेळलेत आणि एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय। लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत। ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। उजव्या यष्टीवरती हा बॉल टाकला, परंतु अगदी त्याच वेळेला खोलामध्ये होता। सॉफ्ट हँडने बॅटच्या टोला लागला, जिथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। 2 बॉल डॉट आलेत। यावेळेला दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न म्हणून सुभे उधळून लावले होते गोलंदाजाने फलंदाजाचे। स्कूप करण्याचा प्रयत्न केला, तिलकरत्ने दिशांची आठवण करून दिली, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये या स्ट्रोकला सुपला शॉट ही उपाधी देण्यात आली होती। ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। पुढे सरसावला होता बॅटर निलेश पाटील। यावेळेचा बॉल जो स्कूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, हा तोच बॅटर आहे ज्याने 1 चेंडू 4 ची आवश्यकता असणारी मॅच टीमला जिंकून दिली होती। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन 1 चेंडू, लगातारचे 3 बॉल इथे निर्धाव स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत। फलंदाजाला थया थया नाचवलंय, अगदी प्रश्नांचा भडीमार इथे केलाय गोलंदाज अय्यूब शेखने। प्रत्येक बॉल वेगाने टाकलाय, वेगाशी कोणतंही कॉम्प्रोमाइज त्याने केलेलं नाहीये। प्रत्येक चेंडू खोलव्या टप्प्याचा, बॅकअप द लेन, पुढ्यात वाईड यॉर्कर, ही सारा पारिपाक त्याने जुळवलाय। खोलामध्ये इथे हवेमध्ये होता, कॅपमध्ये खेळला। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपला हजार रबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवतोय। एक सिंगल येते, किरण होता त्या ठिकाणी, किरणला आपण पाहिलं, परंतु या संघातील प्रमुख खेळाडू आज कॅप्टन म्हणून आपण गोपाळला पाहत आहोत। एक उत्कृष्ट गोलंदाज आहे। अनेक वेळेला माझ्यासोबत त्याला आम्ही अनेक वेळेला पाहिलंय, कारण काही वेळेला संघामधील ज्या वेळेला खेळाडू प्रमुख असतात ना, त्या वेळेला गोपाळलाही संधी जास्तीची मिळत नाही, परंतु एक नामचीन खेळाडू तो देखील आहे। आकाशची बॅटिंग पाहणं एक अद्भुत अनुभूती असते या संघाच्या माध्यमातून। आकाश रिपटने बिग बास धमाका गाजवला होता। खोला टाकला, ऑन साइडला क्षेत्ररक्षक, चुकी झाली आहे इथे। सुशांत मुकादम त्यांना आपण पाहत आहोत। गोलंदाजी करतात जरूर चांगली, परंतु क्षेत्ररक्षणासाठीही ते ओळखले जातात, परंतु रिॲक्शन टाइम फार कमी होता। हा झेल नव्हता तर ही मॅच होती, ही कॅच नव्हती। तुम्ही अशा खेळाडूला जीवदान दिलं ना, की ज्याची बॅट जर का बोलू लागली तर रन्स आणि रन्स येतात, तो हरीश गाबंड स्ट्राइक इनवरती या संघाचा महत्वाचा खेळाडू। हे बॅटल महत्वाचं होतं। झेल निसटला, पुढच्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार।
परंतु जर का त्याची बॅट बोलली तर लांब लचक षटकार ठोकतो. एक सामना मला काही दिवसांपूर्वीचा आठवणीस येतो. अगदी नगरपालिका मैदानावरची जी मला क्षणचित्र आठवतात. हा पहा जल्लोष, 1 बॉल 4 ची मॅच, काय चौकार ठोकला होता आणि अगदी चारही बाजूला गिरट्या घालणारी ही मॅच पाहायला मिळाली. रोहन घरतला जाऊन अगदी मिठी मारली होती. कालच्या अगदी या आधीच्या मॅचची आठवण झाली. परंतु असाच जल्लोष नगरपालिका मैदान पेन मध्ये झाला होता. मला वाटतं जिथे टीम खेळत होती कळवायच्या अगेन्स्ट, आणि ज्या वेळेला षटकार ठोकला हरेश गावांकडे कोणीच गेलं नाही. संपूर्णच्या संपूर्ण गाव कळवे गावाच्या समोर जाऊन जल्लोष करत होता. या गावाचं जे क्रिकेट आहे ना, किंवा पेण तालुक्याचं क्रिकेट, जर का ही स्पर्धा पेणच्या जवळपास असती तर ट्रकच्या ट्रक भरून प्रेक्षक वर्ग आले असते. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. कालच्या दिवशीचा जल्लोष आहे. गोलंदाजी मार्कवरती नितीन वैद्यचा पहिला बॉल केवळ दिशा दिली आहे, मनगट वळवली, एक फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा आलाय खणखणीत चौकार. चौकार आला. एक चांगली सुरुवात झाली नितीनच्या अगेन्स्ट. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रसाद तांडेल वेगाने आला जरूर, परंतु काही क्षण तो थांबला, तो चाच पडला आणि तिथे चौकार गेला. संघाची धावसंख्या 12. 12 ऑन दी बोर्ड. बॅकअप द लेन ठेवला होता, पुन्हा एकदा कमी गतीने टाकला. व्हेरिएशन अँड व्हरायटीच्या सभे साधणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपामधून एक सिंगल येते. 13 धावा धावफलकावरती आहेत. रन्स अपेक्षित आहेत आणि त्या धावा येऊ लागल्यात. अयुबने पहिल्या 5 बॉलवरती केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 5व्या चेंडूवरती सुटलेला झेल, मिळालेला जीवदान आणि हरेश गावंडे ठोकलेला तो षटकार, आता त्याने आपला इंटेन्शन क्लिअर केलाय. मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून निश्चित येणार. 6 मिनिटाचा वेळ खर्च केलाय तुम्ही. दुसरे षटक चालू आहे. बॅकअप द लाईन, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये राहिलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे. रन्स निश्चितच मिळतील. एक सिंगल आली आहे केवळ. एकेरी दुहेरी धाब्याने संघाचं धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, कारण प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असतं ते स्कोरबोर्डला हलतं ठेवणं, आणि तेच इथे मैदानाच्या आतमध्ये करण्यात येतं. स्कोर कार्ड वरती 14 धावा गोळा करावा लागतील, मोठे शोक खेळावा लागतील. हरेशला मिळालेलं जीवदान किंवा ज्या मोठ्या फटक्यांसाठी तो जाणला जातो, दबा धरून बसलाय की काय, विरोधार्थता त्याने अद्याप दाखवली आहे. कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर वळण घेतलेला बॉल, गरकन गिरकी घेतो, फलंदाजाची फिरकी घेतोय, यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. गोलंदाजी करत असताना नितीन वैद्यचा हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. काय गोलंदाजी केली आहे त्याने, कमालीची प्रतिभा त्याच्याकडे देखील आहे. वळण घेणारा चेंडू तो हाताळतोय. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा बॉल पडला आणि बाहेर निघाला. एखाद्या घाटामध्ये गाडी वळण घेते ना, त्या रीतीने चेंडूने वेध घेतला. यावेळेला थेट यस्टनचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, फर्स्ट विकेट गोज डाऊन. निलेश पाटील डिपाच. यशांच्या पाठीमागे आपण पाहतोय, अर्थात ती एक भिंत आहे कासार वडवलीची. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आणि यष्टिरक्षण आपण नेहमीच पाहतो. कमी गतीने आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. या षटकामध्ये कम खर्च आणि ज्यादा चर्चा. 5 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज झाला बाद. या षटकामध्ये एकंदरीत 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय चंद्रकांत स्मृती जितू आहे जिथे. या टीमची धावसंख्या 14 ला 1.
महेशेठ भोईर साहेब यांचं देखील आपण विशेष करून स्वागत करूयात, कारण ते स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण पाहत आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेशी ते जुळलेले आहेत. त्यांचे विशेष करून तेही आपल्यासोबत जॉईन झालेले पाहायला मिळत आहेत. त्यांचेही हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होता अर्थात भावेश चौधरी. पहिल्या मॅच मध्ये 12 धावा 1 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 8 धावा 3 विकेट, तिसऱ्या मॅच मध्ये 5 धावा 3 विकेट. गोला टाकला, कवसला केला, गॅप मध्ये वॅकन्सी एरिया, रन्स मिळतील 4. येतो हा खणखणीत चौकार. आतमध्ये जिथे एक चांगला स्ट्रोक येत असताना पाहायला मिळाला हरेश गाबांच्या बॅट मधून. वक्त खराब था, इसके लिए मैं मौन था. वक्त अच्छा आने दो, मैं बताता हूं मैं कौन हूं. का स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून आणि संधी मिळेल त्यालाही. त्याने त्या रीतीचे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न सुरुवात केली. बॅकलेफ्टला मागे घेतलंय. चांगल्या दर्जाचे स्ट्रोक इथे पाहायला मिळालं. काही चेंडूंमध्ये किंवा पहिल्या काही 2 षटकांमध्ये खेळाचं जे चित्र होतं ना ते विचित्र बनलं होतं. हरेश गाबांनी त्याला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. या खेळाडूची मी चर्चा नेहमीच करतो, कारण चांगल्या दर्जाचा खेळ रोहित मात्रेच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळालाय. जर्सी नंबर 45 हिटमॅन हा देखील आहे जीते टीमचा आणि तो चांगले स्ट्रोक अटेम्प्ट करतो. पुढचा बॉल कमी गतीने लोअर फुलटोस होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आकाश रिपड होते त्या ठिकाणी. रन्स मिळतील त्या अर्थात इथून 2 धावा. DRS चा कॉल करण्यात आला, रेफर केलं थर्ड अंपायरला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. शशीजी मेहर, त्याच वेळेला दीपकजी बोराडे आणि अगदी तिसरे पंच गणेशजी बावीसकर यांना आपण तिन्ही पंचांना पाहतो आहोत एक चांगलं कामकाज करत असताना. रन्स आल्यात तर 2 संघाची धावसंख्या 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. रोहितने अगदी हलक्या हाताने केला होता स्ट्रोक. कमी गतीने टाकला गेलेला बॉल हातामधून काही अंशी भावेश चौधरीच्या हातातून निसटला. नो बॉल, नो बॉल. कमी गतीने टाकला होता, त्याच कारण सॉफ्ट हँडने केले होते. रोहितच्या बॅटमधून अपेक्षित असलेले मोठे फटकेबाजी आणि अगदी त्याच क्षणाला त्याची बॅट बोलते का. 22ला 1. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. यावेळेला आडवा बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय क्षेत्ररक्षक आहे नितीन वैद्यला. तिथून आपण पाहतोय चांगली फेकी होती त्याच्या माध्यमातून एक सिंगल येईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 23ला 1. 23 ऑन दी बोर्ड. एकंदरीत 23 धावा धावफलकावरती आहेत आणि या आधीचा बॉल जो काय फ्री हिट होता ना 23वा फ्री हिट होता. पुढचा बॉल यावेळेला शरीरापासून दूर ठेवला जाणीवपूर्वक गोलंदाजी करण्यात येते. मुभा द्यायचीच नाही मुळात, कारण हरेशचा जर रीच मध्ये बॉल ठेवला तर तो आउट ऑफ रीच करतो. तो जोखीम घेतो, मोठे स्ट्रोक खेळतो. झंझावाती खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि आत्मविश्वासाने बॅटिंग करणाऱ्या हरेशच्या जर का त्याच्या बॅटवरती बॉल येऊ लागले तर धावा निश्चितच पाहायला मिळतील, परंतु अद्याप आलेल्या नाहीये. 23ला 1. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन येत आहेत. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचे 2 बॉल येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. स्कोर कार्ड वरती धावा त्या अर्थात 24. 15 मिनिटाचा अवधी आहे एका इनिंग साठी. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होईल. 22 हा चेंडू कमी गतीने वळण घेणारा शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. वळण प्राप्त केली, बाउन्स होता, एका हाताने खेळण्याचा प्रयत्न केला, 4ही मुंड्यात चित केलं. फलंदाजांनी ही बाब हेरली आहे की इथे वळवला होता बॉल. लगातारचे निर्धाव चेंडू येतात. या मॅच मध्ये देखील रन्स तितक्याशा आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. वातावरण शांत आहे आणि अशांत बनवावं लागेल या वातावरणाला. यावेळेला फटका दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार.
मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवी. अय्यूबची बॅटिंग तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्याने अर्धशतक ठोकलं होतं 17 बॉल मध्ये या स्पर्धेमध्ये, जिथे 5 षटकार आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. तर नक्कीच त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शैलेश भगत साहेबांचे परम मित्र आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्ष व्यापारी सेल अध्यक्ष आणि त्याचबरोबर 27 गाव प्रकल्प संघटनाचे सल्लागार आदरणीय श्री मयूर शेठ भुईर कुंडेवाळ यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. तर शैलेश शेठ भगत स्पेशली त्याने मेन्शन केलं की खऱ्या अर्थानं आमचे परम मित्र शैलेश शेठ भगत यांना शुभेच्छा द्या आणि त्यांना शुभेच्छा आणि या स्पर्धेलाही शुभेच्छा. काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाही आहेत, परंतु मनानं अगदी मनापासून या स्पर्धेला शुभेच्छा देताना पाहतोय ते आदरणीय श्री मयूर शेठ भुईर यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. थँक्यू. पुढचा बॉल गोलंदाज कमी गतीने ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न केला. जो गोपाळला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. गोपाळ राठोड गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार मनीष गरतने पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. 12 बॉल 54 धावा. निर्जा 11 धावा टीमचा वागिलवाडा टीमच्या अगेन्स्ट. आयुष शेखने दुसरं अर्धशतक ठोकलं. 17 बॉल 50 धावा बामण डोंगरीच्या अगेन्स्ट. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जितका उंच तितकाच लांब. षटकार. अर्धशतक ठोकलं होतं. धाकटी जुईचा खेळाडू 14 बॉल 51 धावा नेहरूच्या अगेन्स्ट. या खेळाडूचा मी उल्लेख केला होता. तो जितका शांत दिसतो तितका शांत नाही आहे. त्याने मोठे स्ट्रोक खेळलेत. अर्धशतक 3 आल्यात आणि हे स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. रोहित गरत, मनीष गरत, त्याच वेळेला अय्यूब शेख, तिन्ही खेळाडूंच्या नावावरती एक अर्धशतक आहे. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते एकंदरीत या षटकाराच्या मदतीने 36 ला 1. चौथे षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल मिस टायमिंग आहे. उंची जास्त, लांबी कमी. आकाश चेडूच्या खाली आलाय. त्याने टिपला जेल. दुसरा धक्का. फलंदाज रोहित बाथ. प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे आदरणीय धीरजी ओळेकर साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे आणि ज्यांच्याकडे संपूर्णतः मॅनेजमेंटची दूर आहे असे प्रतिजी पाटील या दोघांनाही आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि प्रतीश पाटील यांना आज मला वाटतं मैदानानंतर प्रथमच कॅमेरावरती ते दिसलेत. कारण कॅमेऱ्याच्या पाठीमागे राहून त्यांनी संपूर्ण कार्यकाल आपल्या हाती घेतला आणि हे ते लिहिलेया ते मात्र कार्य सिद्धीच घेऊन गेल्यात. कौतुक मी त्यासाठी त्यांचं करेन. कारण मैदानाच्या आतमध्ये ते आले, ते कॅमेऱ्याच्या समोर होते आणि तदनंतर आता तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहत आहात. 36 ला 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी. केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. गोपाळ राठोडने एक गोष्ट केली, जिथे एक मोठा स्ट्रोक त्याच्या अगेन्स्ट आल्यानंतर त्याने कमबॅक करून देणार आहे षटक पाहायला मिळालं. पुढचा बॉल कमी गतीने खोलात टाकलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल जरूर येते. लेग बाईटच्या स्वरूपामधून सिंगल येईल. प्रतीश पाटील यांचे मी कौतुक केलं, परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रमुख धुरा जी मात्र धीरज पांचाळ यांनी देखील घेतलेली आहे आणि त्यांचे मी विशेष करून कौतुक करेन. 5 रात्रीमध्ये केलेली ही मेहनत आहे. आयोजकांनी आयोजन तर निश्चितच उत्तमरित्या केलं. कोणती काट कसं सोडलेली नाही. परंतु या आयोजकांना कार्य जे सिद्धीच घेऊन जाण्यासाठी महत्वाच्या बाबी आहेत. हा बॉल क्विकर वन टाकला. स्लोअर वन पाहायला मिळाला. वळण घेतला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो. आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं समीरजी मडवी यांचं माझ्याकडे आगमन झालं. लाडाने सगळे अण्णा म्हणतात ते अण्णा समीर शेठ मडवी यांचं माझ्याकडे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. गोपाळ राठोड केवळ षटकार आला त्याच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्विकर वन. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू निर्धाव.
6 धावा आल्या होत्या त्याच्या पहिल्या बॉलवरती आणि तिथून त्याने कमबॅक करणारे षटक. स्कोर कार्ड वरती धावा मांडल्या त्या 37-38 टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. लगातारचे शेवटचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले आणि तदनंतर हे षटक देखील संपवलं. गोपाळ राठोडने धावा खर्च केला या षटकामध्ये. केवळ आणि केवळ 6 विकेट प्राप्त केली. ती एक पूर्वार्धाचा खेळ संपला. 37 बनल्यात. 38चं टार्गेट आहे आणि या पण आवाज ऐकूयात. या उत्तरार्धामध्ये गेले अनेक वर्ष सातत्याने हा आवाज ऐकावा आणि ऐकतच राहावा असं नेहमी वाटतं ना. असे मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. तद्वर एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजे कडे जाऊयात आणि दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. अर्थात मागील मॅचचे विजेते ते अर्थातच आहे जय माता दी दिघोडे, महेश पोट शेलगर आणि या सामन्यातील विजेता तिन्ही संघांनी आपण तयार राहा. थँक्यू. जिल्ह्याचा लोकनेता रामशेठ ठाकूर साहेब, रायगड जिल्ह्याचा लोकनेता रामशेठ ठाकूर साहेब, रायगड जिल्ह्याचा लोकनेता. रामशेठ ठाकूर साहेब, रायगड जिल्ह्याचा लोकनेता. जून 1951 साली नावे खाडी गावात जन्मले. शिक्षणाची आवड साहेबाला म्हणून शिक्षक ते झाले. 2 जून 1951 साली नावे खाडी गावात जन्मले. शिक्षणाची आवड साहेबाला म्हणून शिक्षक ते झाले. विद्या मंदिर बांधून ज्ञान शिकविणारा, विद्या मंदिर बांधून ज्ञान शिकविणारा, झाला शिक्षण सम्राट नेता, झाला शिक्षण सम्राट नेता. रामशेठ ठाकूर साहेब, रायगड जिल्ह्याचा लोकनेता. रामशेठ ठाकूर साहेब. थँक्यू डीजे. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा सोपं लक्ष्य मैदान होते. आयुब शेख सारखा फलंदाज असल्यानंतर हे लक्ष सोपं असणारे पण बघायचं आहे सामना कसा रंगणार. जितू आई जिते संघ कशी कामगिरी. कमी स्कोरिंगचे सामने आतापर्यंत माझा अनुभव आहे. क्रिकेटच्या समालोचनाचे चांगले सामने रंगतात. बघायचे सामना कसा रंगणार. या आपण ऐकूया पुन्हा एकदा या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय धीरज ओवलेकर यांना स्क्रीनवरती दाखवले जाते. निलेश मधुकर खारकर, धीरज विठ्ठल मोर ओवलेकर आणि शैलेश महादेव भगत अशा 3 या त्रिदेवांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. भाविस्कर सर जेवण आलेलं आहे आपण करायचंय. चला आयुब शेख मैदानात येत असताना त्याला साथ देत टाकेंडला आकाश रिपट. येस, ही सलामी चोरी अत्यंत घातक आहे. या जोडीने भरपूर स्पर्धा जिंकवल्या आतापर्यंत. या जोडीने चांगला फ्लाइंग स्टार्ट दिलाय. ज्या आयुब शेखचा मगाशी सन्मान झाला का होऊ नये, कारण क्रिकेटच्या माध्यमातून आयुब शेखनं एक खूप मोठं नाव कमवलंय आणि त्यानं गावाला ओळख दिली, स्वतःची ओळख बनवली आणि कासारवाडी संघाला एक चांगली ओळख निर्माण करून दिली. तो हा आयुब शेख. येस, ॲम्ब्युलन्स जाते. देवाला विनंती करतोय कोणता पेशंट असेल तर वाचू द्या तो, कारण मी ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर प्रार्थना करूया. 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 5 रात्रीचा क्रिकेटचा महासंग्राम आज मध्ये शेवटच्या टप्प्यात आला. प्रत्येक संघाने या स्पर्धेमध्ये 100% एफर्ट दिले मैदानावरती. मात्र संघ कोण जिंकणार, ही बाईक कोण घेऊन जाणार, जे सचिन गरज साहेबांना आम्हाला पुरस्कृत केले आहे. चांगले आयोजक आहेत ते महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचे. त्यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आपण पाहिली आणि त्यांनी बाईक आम्हाला पुरस्कृत केले. ती बाईक आज कोण घेऊन जाणार, हे चषक कोण उचलण्याची उत्कंठ शिकायला पोहोचले. महेश स्पोर्ट्स संघ आपण उपस्थित राहायचंय. येस, पहिल्या सेमीफायनलमध्ये देखील 38चा टार्गेट आणि या सेमीफायनलमध्ये देखील 38चा टार्गेट. क्या बात आहे. मगाशी सामना शेवटच्या टप्प्यात आला. आता बघायचा सामना कसा रंगणार. आयुब शेख स्टॅकेंडला पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, समोर खेळलाय ऑन साइडला. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून मिडॉनला बॅकअप आहे. मिडॉनला अरेश होता तिथे मिळणार ती डॉट चेंडू. गोलंदाज तयार. हरीश कावण एक चांगला गोलंदाज. फलंदाजी करताना धावा झाल्या नाही त्या संघाच्या जिते संघाच्या. एक चांगला संघ जिते नावामध्ये जीत आहे. मध्ये बघायचं कामगिरी कशी होणार या सामन्यामध्ये. ऑन साइडला दिशा देत असताना आयुबला मात्र बॅकफुटला आणि सोडल्या गोलंदाजानं.
आयुब सारख्या फलंदाजाला बॅकफुटला आणणं आणि ते P1 मध्ये त्याला शांत ठेवणं एवढं सोपं नाही गोलंदाजासाठी. मध्ये ते काम केलंय हरीश गावंडनं. कारण हरीश गावंडला आपण नेहमी पाहिलं असेल P1 मध्ये गोलंदाजी करत असताना त्याची लेंथ, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं व्हॅरिएशन, त्याचं कंट्रोल आणि त्याची गती फार चांगली पाहायला मिळते आणि तो गोलंदाज तयार झालाय. गुड बॉलिंग. फुल टॉस डाऊन द ट्रॅक. यस सेजन चेंडू मागे निघून गेला. नशिबाचा चौकार. लक फॅक्टर ऑन. पहिला चौकार. पटच्या बॅटमध्ये गेला चौकार. पहिला झणझणीत चौकार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. गावंड फार हुशार आहे. मात्र गावंडला तेवढं उत्तर दिलंय ती मात्र रिपीटनं उत्तर दिलंय आणि मिळणार ती एकच धाव. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. 6 धाबांचा फलकावरती 38 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला मिळते. कारण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदकता दाखवत असताना आयुब शेखला अजूनही शांत ठेवलंय. आयुब शेखने 2 चेंडूचा सामना केला. फक्त एकच धाव उभारली. P1 मध्ये शांत ठेवले त्याला. हिट केला चेंडूला ऑन साइडला मिड विकेट मध्ये. वॅकंट एरियामध्ये चेंडू बॅकअप चांगलं. व्हॉट ऑफ फिल्डिंग. प्रथमेशनं काय फिल्डिंग दाखवली. टाळ्यांच्या कडकत त्याचं स्वागत केलं. का करू नये, कारण चेंडूवरती फार वेगानं गेला आणि तेवढ्याच वेगानं उजव्या बाजूला धावत जात असताना जवळजवळ 11-12 पावलांचं अंतर कापलं आणि चेंडूला बॅकअप दिलं आणि तेवढ्याच ताकदीने चेंडू फेकलाय. व्हॉट ऑफ फिल्डिंग. 2 धाबा निर्माण केल्यात. हे बघा ऍक्शन रिप्ले. हरीशचे बंधू आहेत ते. क्या बात है. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. नो बॉलचा पंचांचा इशारा. यस इट इज. थोडासा गावंड नाराज झाला स्वतःवरती. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 2 धाबा मिळणार आणि 2 धाब्याने धावसा केला. आकार जास्त येणार तो 10 धाबावरती. 2 डिजिट मध्ये धाबा आल्यात. आकाश रिपट या मध्ये सेकंडला पहिल्यांदा फ्री हिटचा वापर करणार. आकाश रिपटनं आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. एक सिंगल आणि एक चौकाराने सुरुवात करत असताना आणि आयुब शेखने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. 4च धाबा कुठल्यात आणि हा चेंडू मात्र असणार फ्री हिटचा. ऑन साइडला दिशा देसा टर्न केला चेंडूला. खाली क्षेत्रामध्ये चेंडू डावा झाला. एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून गेलाय. फिल्डिंग चांगलं दाखवण्याचा प्रयत्न आणि ते झालं देखील मैदानावरती. गुड थ्रो. व्हॉट अ ब्युटिफुल थ्रो. डीप मध्ये आलाय. प्रथमेश आलाय. व्हॉट अ थ्रो आणि षटकात झाली सांगता 19 धाबा होती. 12 धाबा. निलेश कारकर, धीरज ओवलेकर आणि शैलेश भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येते. 5 रनचा क्रिकेटचा महासंग्राम आज पाहता शेवटच्या टप्प्यात कधी आला कळलंच नाहीये. 12 धाबा फलकावरती. चांगलं क्रिकेट आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये. मगाशी मी म्हटलं होतं डिसिप्लिन, त्यानंतर डेडिकेशन, डिटर्मिनेशन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी आणि रिअलिबिलिटी या 6 प्रमुख तत्वावरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. कन्सिस्टन्सी 13व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. विश्वसनीयता, रिअलिबिलिटी या स्पर्धेमध्ये विश्वास निर्माण केला जातोय. सातत्याने भरपूर संघांना आमंत्रित केलं जाते. कन्सिस्टन्सी सातत्य ठेवलं जाते. पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी या स्पर्धेमध्ये दाखवली जाते आणि डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि मी म्हणेन डिसिप्लिन प्रचंड पाहायला मिळते. आणि म्हणून तो उलवा नोडमधील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिले जात आहे. तशी नामाची, मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय ती मात्र आमदार चषक आणि दोस्ती ट्रॉफी 2025चं पर्व या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतोय. येणारे चेंडू 18 आणि गरज आहे ती फक्त 26 धाबांची. आयुब शेख अजूनही स्ट्राईक आयुब शेखने 4 चेंडूचा सामना केलाय. फक्त 4च धाबा कुठल्यात. ज्या फलंदाजाने अर्धशतक या स्पर्धेमध्ये दाखवलंय. याली मात्र ड्राईव्ह केला. स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना पॉइंटला बॅकअप आहे तिथे. मिळणार ती एकच धाव. रुपेश आला तिथे फार वेगानं. सौरभ आला होता. रुपेश बॅकअपला होता. एकच धाव मिळणार आणि धावसंख्या धाबा कधी 13. सौरभ आला गोलंदाजीमध्ये. रुपेश बॉलर आहे, माफ करा. 13 वरती बिनबाद. 38 धाबा कोटाच्या कासार वडवली संघाला. एक चांगला संघ आहे आणि तेवढ्या ताकदीचा जिते संघ. या 2 संघांमध्ये आपण खूप मोठा सामना एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. चेंडूचा पाठलाग केलाय आणि चेंडूला टक्कर देत असताना लोक आपला बॅकअप आहे. फार बेगाच्या पुढे सरकलाय. रोहित मात्र आलाय. थ्रो मात्र वाईडीच गेलाय. मात्र एकच धाव. बघायचं आयुब एक शांत फलंदाज आहे. आक्रमक रूप केव्हा धारण करीन याची उत्कंठा शिकायला पोहोचते. सध्या तरी तो शांत राहिलाय. अजूनपर्यंत त्याने फटके
ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून दाखवल्यात, स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून दाखवल्यात, कव्हर ड्राईव्ह दाखवलाय, मात्र लॉफ्टेड अजून खेळला नाहीये. बघायचं आयुब कधी बॅटचा पेस ओपन करेल, कधी दाबा येतील. सध्या रिपट खूप चांगली फलंदाजी करतोय आणि त्यामुळे आयुब शेख सिंगल डबलनं त्याला साथ देत असताना एकूण धाबा दाबलकावरती आयुबच्या 50 धाबा दाखवल्या होत्या 17 चेंडूमध्ये. बामणडोंगरीच्या विरुद्ध काय नोक होता त्याचा, तो अविस्मरणीय केली होती. अयुबला शांत ठेवलाय. गुड बॉलिंग फ्रॉम द रुपेश. जिथे संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. बघायचं अयुबची फलंदाजी चांगली आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये, कारण त्याच्या फलंदाजीनं त्याला भरपूर वेळा लोकांना उत्तर दिलेत. तोचा फलंदाज तयार. खेचला फटका, हेलिकॉप्टर कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरीचा बॅकअप होतं. मिळणार ती एकच धाव. मंदार आला होता तिथे फार वेगानं आणि मिळणार ती एकच धाव. सिंगल डबलच्या मध्ये केला जसा करेल तसा सामना चांगला होईल. जर जास्त मोठे फटके आले षटकार चौकार तर सामना लवकर खुला केला जाईल. सिंगल डबल आले तर सामना रंगात येणार आणि प्रेक्षकांची पुन्हा उत्कंठा वाढवणार आणि सामना रंगतदार होणार यात तीळमात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. ओ मिस टायमिंग स्ट्रोक, मात्र क्षेत्र खाली आहे, कोणी नाही तिथे वॅकंट एरिया आहे आणि 2 धाबा मिळणार चेंडू लँडिंग होईपर्यंत आणि सहज येते 2 धाबा पूर्ण करत असताना. क्रिकेट आमच्यासाठी किती सोपं आहे दाखवलंय फलंदाजांना आतापर्यंत. सहज क्रिकेट खेळले दोन्ही फलंदाजांना. कोणतीही रिस्क नाहीये, कोणतीही जोखीम नाहीये, कोणताही ब्लाइंड स्ट्रोक नाहीये. संपूर्ण परिपक्व क्रिकेट खेळत असताना आणि गॅपमध्ये फटके खेळत असताना एकूण धाबा कधी 17, एक गडी बात नाही, 1.5 षटकांची सांगता. फायनल डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर. धावसंख्या 17, जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावांची अजूनही गरज आहे मैदानावरती. ब्लॉकाचा चेंडू, वाडा शॉट ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना डाऊन द ट्रॅक चेंडू केला एक्झॅक्टली स्क्रीन समोर इन फ्रंट ऑफ द स्क्रीन आणि क्षेत्राच्या पुढे सरकलाय. मिळणार ती एकच धाव. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 12 आणि या षटकामध्ये आल्या त्या धावा फक्त 6 धावा. 18 धावा 2 षटकामध्ये आल्या, त्यामुळे समीकरण थोडंसं कठीण झालंय. येणारे चेंडू 12 आणि गरज ती 20 धावांची. लक्ष असणाऱ्या अयुबकडं, लक्ष असणाऱ्या आकाश रिपटकर. बघायचं कधी बॅटचा पेस ओपन करणार अयुब शेख आणि सामना कधी मात्र संपुष्टात आणणार याची उत्कंठा शिकायला बसते. मात्र मी कौतुक करेन गोलंदाज रुपेशने इकॉनॉमी गोलंदाजी केली. फक्त 6 धावा दिल्यात आणि सामन्याला कलाटणी दिली. सामना पुन्हा बॅलन्स करून सोडलाय. 12 चेंडू आणि गरज 20 धावांची. आता हे षटक फार निर्णायक असणार आहे. गोलंदाज तयार. रोहित म्हात्रे. बघायचंय रोहित वरती जबाबदारी फार मोठी आहे. रोहितने या षटकामध्ये इकॉनॉमी गोलंदाजी केली. जर सिंगल डिजिट मध्ये धावा दिल्या तर मात्र सामना बॅलन्स होईल, अन्यथा सामना खुला केला जाईल. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ उपस्थित राहायचे तुम्हाला. दिगोडे संघ सामना जिंकलाय मगाशी आणि या संघाचा विजेता संघ त्याच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि एक सेमीफायनल आणि एक फायनलचा सामना तुमच्या समोर सादर केला जाईल. ज्याला चिठ्ठी मिळणार तो डायरेक्ट फायनल मध्ये धडक देणार. त्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे. विजेता संघ आणि दिगोडे संघ याच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि जो संघाला ड्रॉ मिळणार तो फायनल मध्ये धडक देणार आणि ज्या संघाला ड्रॉ मिळणार नाहीये तो मात्र महेश स्पोर्ट शेलगर संघाला फाईट करणार. तो मात्र सेमीफायनलचा दुसरा एन्काउंटर नंबर असणार आहे. चला सामना स्पीडअप करा प्लीज. 1 वाजलाय. आम्हाला स्पर्धा 2च्या आतमध्ये हटपायची आहे. 8 सामने आम्हाला आज कव्हर करायच्या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. वॉट अ शॉट. मात्र लॉंगाच्या डोक्यावर भिरकावून दिलाय सीमा पलीकडे आणि चेंडू निघून जातोय. हाय हँडसम, दॅट्स अ 6. चेंडू 14 धाबा. आकाश रिपटचे मी कौतुक करायला विसरणार नाहीये. त्याने आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय आणि संघासाठी फार मोठी फटकेबाजी करत असताना फार चांगल्या धाबा कुठल्या 17 धाबा त्याने आतापर्यंत कुठल्यात. पंचांचा इशारा षटकाराचा. येस इट इज 24 लॉस ऑफ दी नन, 24 फॉर नन. एकही गडी बात नाहीये. चांगली भागीदारी बिल्ड झाली मैदानावरती. महेश स्पोर्ट संघ लगेच आपण उपस्थित दाखवायचे टॉससाठी. दिगोडे संघ आपणही उपस्थित राहायचं आहे आणि विजेता संघाचा संघनायक यांच्यामध्ये ड्रॉ करू आणि महेश स्पोर्ट संघ तुम्हाला राहायचं आहे उपस्थित टॉससाठी. एन्काउंटर नंबर 2 सेमीफायनल नंतर मात्र ग्रँड फिनाले. ओ जागा बनवली शॉटसाठी बॅकवर्डला नेऊन सोडला. आयुब शेख डेंजर एंडला होता. मात्र चेंडू फेकलाय तो रिपटच्या दिशेनं. रिस्की सिंगल पूर्ण करत सरपंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एकदम मिळणार
समीकरण सोपं होणार. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे 13 धावांची. 10 चेंडू 13 धावा. क्लोज एन्काउंटर. आज प्रत्येक सामना शेवटच्या टप्प्यात येतोय. याचं कारण आहे कारण संघ जिंकलेले मैदानावरती खेळतात त्यामुळे चांगला अनुभव आलाय आणि त्यामुळे सामने चांगले होतात. 10 चेंडू 13 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे बड्डे बॉय जयेश भोसले सर आणि आमचे बंधू दिनेश पाटील सर, स्वागत आहे तुमचं. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि 13 धावांची गरज. प्रतीश तुझं देखील कौतुक करेन. प्रतीश मात्रे या परिस्थितीत नामांकित स्कोरर. प्रणय माफ करा. प्रतीश पाटील आमचे चांगले मित्र आहेत. या स्पर्धेचे मॅनेजमेंट बघत असताना चला धावसंख्या फलकावरती फार वेगानं येणारे चेंडू 10 13 धावांची गरज. आयुबला फसवलाय. फसवा चेंडू. मात्र चेंडू मागे गेलाय फ्लाइंग स्लिप मधनं निघून गेले तो मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये आणि मिळणार ती एकच धाव. एक धाव्याने सामना जिंकता येणार नाहीये. आयुब शेख आतापर्यंत पहिल्या चेंडू बसून मैदानावरती राहिलाय मात्र एकही षटकार एकही चौकार त्याला मारता आला नाहीये. रिपटनं मात्र त्याचं काम खूप चांगलं केलंय. त्याने चौकाराला सुरुवात केली आणि षटकार देखील दाखवलाय. ऑन साइडला दिशा देत असताना बॅकअप आहे लोकांना मिळणार ती एकच धाव. निलेश पाटील वेगानं आला. एकच धाव मिळणार आणि एखाद्यानं फारसा फरक पडणार नाहीये. येणारे चेंडू मात्र 8 आणि गरज आहे 11 धावांची. सामना अजूनही चांगला होऊ शकतोय. जर येणारे चेंडू 2 डॉट फेकले तर सामना शेवटच्या टप्प्यात येऊ शकतोय. मात्र आयुब शेखची विकेट फार महत्वाची आहे. रिपटची विकेट फार महत्वाची आहे. या दोघांनी चांगली फटकेबाजी केली आहे. वेल लेफ्ट चेंडूला जाऊ दिले. नो बॉलचा इशारा पंचाकडनं त्यामुळे फ्री हिटचा इशारा असणार आहे. अवांतर धावसंख्येला आळा घालणं काळाची गरज आहे संघासाठी. 1+ माफ करा एकच धाव मिळणार नो बॉलच्या माध्यमातून. समीकरण बदलणार. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 10 धावांची. ओव्हरस्टेपिंग. यस ओव्हरस्टेपिंग. पंचांशी वाद करू नका. सामना लगेच सुरू करा प्लीज. गोलंदाज तयार. रोहित मात्रे चांगली गोलंदाजी केली. रोहितनं आतापर्यंत एकोरामी गोलंदाजी राहिली. आयुब शेख सारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. एका षटकाराचा अपद वगळला तर त्याने चांगलं कमबॅक केलंय आणि सामना अजूनही चांगला अवस्थेमध्ये आहे. अजूनही इथं कमबॅक होऊ शकतं जिथे संघाचं. जर येणारे चेंडू 2 डॉट फेकले तर कमबॅक होऊ शकतोय. 8 चेंडू 10 धावा. आयुब शेख स्ट्राईक हँडला. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे असतात सामन्याच्या दृष्टिकोनातून कारण हे 2 चेंडू सामन्याला दिशा देतील आणि सामन्याची दशा देखील ठरवतील. नाहीये आयुब शेखला बॅकफुटला आणून सोडलाय. मिळणार ती एक धाव. रिस्की सिंगल करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बॅटचा कॉल केलाय मात्र नाहीये. गो बॅक असा कॉल दिलाय स्टाकेच्या फलंदाज रिपटनं आणि मिळणार ती एकच धाव. आणि आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 7 आणि गरज आहे ती 9 धावांची. 7 चेंडू 9 धावा. चला 7 चेंडू आणि 9 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. येणारा चेंडू कसा असणार आहे. येणारा चेंडू किती धावा देऊन जाणार आणि येणाऱ्या षटकामध्ये किती धावा राहणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. त्यामुळे सामना पुन्हा रप अँड टप होतोय. 38 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करून देखील सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आणलाय. ही ताकद आहे जिते संघाची. चांगलं कमबॅक केलंय. येणारे चेंडू 7 आणि गरज आहे 9 धावांची. वाटा मॅच. फुल टॉस फेकून दिला चेंडूला आणि हा निर्णायक चेंडू होता. खराब चेंडू आणि चांगला समाचार मिळणार त्या 6 धावा. आणि या 6 धाव्याने सामना टर्न झालाय आणि फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. फुल टॉस चेंडू. ऍक्शन रिप्ले बघा शेवटच्या चेंडूचा. खराब चेंडू. रिपटनं फायदा घेतलाय. आकाश रिपटनं कुठला 24 धावा. आयुब शेखनं अजून एकही चौकार षटकार मारला नाहीये आणि काय धावा कुठल्यात आकाश रिपटनं. 24 धावा कुठल्यात त्याने आतापर्यंत. आता समीकरण फक्त 3 धावांची गरज. 35 धावा. 35 ऑन स्कोर बोर्ड फॉर नन. एकीकडे बात नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. एक नो बॉलचा वापर केला मैदानावरती आणि खूप चांगली भागीदारी. 32 धावांची भागीदारी 2 फलंदाजामध्ये. 35 धावा 3 धावांची गरज. दिगोडे संघाने लगेच आपण अजून 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. चिठ्ठीसाठी यायचे दिगोडे संघ आणि जिंकणारा विजयदास संघ. महेशभट संघ आपल्याला उपस्थित राहायचे टॉस साठी. म्हणजे 3ही संघाने उपस्थित राहतील. आता बंधू तिथे जॉईंट होतील. आज आमच्या जयेश भोसले सरांचा वाढदिवस आहे. आजचा दिवस आहे खास. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आसमानी द्यास. आई जगदंबेच्या आम्ही प्रार्थना करतोय तुमची कॉमेंट्री अशीच भरू दे आणि तुम्ही पुन्हा प्रेक्षकांना असंच वेळ लागू द्या तुमच्या आवाजानं. आम्ही हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. हा बघा त्यांचा कटआउट
आकड्यांचा जादूगर म्हटला तर त्यांना राऊंड विकेट. वेल लेफ्ट, खराब गोलंदाजी शेवटच्या टप्प्यामध्ये झाली. मगाशी नो बॉल नंतर फुल टॉस, त्याच्यावर आलेला षटकार आणि आता वाईट. फक्त 2 धाबांची गरज. 6 चेंडू 2 धाबा. अयुबने अजून एकही चौकार षटकार मारला नाहीये. अयुबला मी एवढं शांत कधीच बघितलं नाहीये, मात्र तो शांत राहिलाय. फुल टॉस आणि अयुब तो शांत राहणार कसा, आणि पेटून उठलाय आणि षटकाराने सामना समाप्त केलाय. येस, पुढचे सामने 3 षटकाची नोंद घ्या आपण, कारण मागच्या सामन्यात भरपूर वेळ गेला. या लकी ड्रॉ साठी येऊया आपण. मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करूया. आकाश रिपट ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. नॉट आउट 24 धाबा कुठल्यात आकाश रिपटनं